नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी इथून बनारसला जोडणाऱ्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि गोंदिया रेल्वे स्टेशनवरती ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। गोंदिया शहराला प्रथमच कन्याकुमारी आणि बनारसला जोडण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ही ट्रेन फायद्याची ठरणार आहे आणि ही ट्रेन गोंदिया रेल्वे स्थानकावरती पोहोचली असता प्रवाशांनी तिचं स्वागत केलं। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे देखील आभार मानले। तर गोंदिया कन्याकुमारी अशी स्पेशल ट्रेन आणि त्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि प्रवाशांकडून सुद्धा या ट्रेनचं स्वागत करण्यात आलं। और हमें बहुत खुशी हो रही है कि वाराणसी जैसे जितना डेवलप हो रहा है उस डेवलप सिटी को हमें देखने के लिए गोंदिया से डायरेक्ट ट्रेन प्राप्त हुई है। हम मोदी जी को शुक्रगुजार हैं। हम जो विकास की अपेक्षा थी उनसे वो हम अभी दिखना चालू हो गया है। बहुत बढ़िया है। हम टीवी में देखते रहते हैं कि प्रयागराज में इतना डेवलपमेंट हो रहा है, इतना कॉरिडोर बन रहा है, खूब उन्नति हो रही है, मोदी जी का संसद क्षेत्र भी है। हमें इच्छा थी जाने की, अब मोदी जी ने ट्रेन भी उपलब्ध करा दी, गोंदिया डायरेक्ट ट्रेन। ये हमारे लिए बहुत बड़ी सौभाग्य की बात है। तो कहूँगा मोदी जी इस प्रकार से जो सारे जो भारत में जो प्रसिद्ध स्थान है वहाँ की डायरेक्ट ट्रेन गोंदिया से प्राप्त हो हमें, हम इसके लिए उनसे अपेक्षा करेंगे। अभी कुछ दिन पहले फ्लाइट भी चालू हुई गोंदिया से, तो ये विकास दिख रहा है, हमें सही में विकास दिख रहा है। इस समय मैं मेरी मम्मी बेटी साथ में पापा के साथ जा रहा हूँ जी। पुढची बातमी आहे। गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असून शासकीय धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून बोनस जाहीर केला जातो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धानाला प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनस आणि 2 हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केली आणि यावर्षी यात वाढ करत धानाला हेक्टरी 20,000 रुपये बोनस 2 हेक्टरपर्यंत जाहीर केलाय। मागील वर्षीपेक्षा यंदा बोनसमध्ये 5,000 रुपयांची वाढ झाली आहे। तसंच धानाला प्रति क्विंटल 700 रुपये बोनस दिला होता आणि यंदा यात थोडी वाढ झाली आहे। त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची ओलिताखालील शेतीला हेक्टरी 27,000 रुपये आणि कोरडवाहू शेतीला प्रति हेक्टर 13,600 रुपये मदत मिळणार आहे। त्या नियमाप्रमाणे 6,800 आणि त्याचे डबल म्हणजे जे बिना वलीचे जे शेतकरी आहेत कोरडवाहू त्यांना 13,600 रुपये म्हणजे डबल मदत केली आहे। आणि वलिता करता म्हणजे एनडीआरचे जे नियम आहेत ते 13,000 म्हणजे 600 रुपयाचे आहेत, ते वाढवून डबल म्हणजे 27,000 रुपयाची मदत केली आहे। म्हणजे एकीकडे एनडीआरच्या नियमापेक्षा डबल मदतही केली आहे आणि दुसरीकडे 2 हेक्टरपेक्षा वाढवून ती 3 हेक्टरपर्यंत केली आहे। म्हणजे आता जवळपास 6 पट ही सर्व मिळून मदत मिळणार आहे आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांचे निश्चित रूपाने खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो।